त्यांच्या सोबत नाही आहे तर फोन कॉल करतायत आणि धमक्या देतायत। ईडी करीन, कारखाना सील करीन, केस टाकीन, अरेस्ट करीन, मागच्या सगळ्या केसेस चालू करीन, फक्त धमकीचं राजकारण चालू व्हायचंय। म्हणजे कसं, म्हणजे त्यांचे नेते असे धमकी देत आहेत, मोठे मोठे नेते, अहो महाराष्ट्र चालवा, इकडे धमकी काय देत बसलायत। आणि सोलापूरची एकी बिघडवली ना तर खबरदार, हे 4 हुतात्म्यांचं शहर आहे, कोणी बाहेरचं येऊन आमची एकी नाही बिघडू शकत। धर्म, जात पात ह्याच्या पुढे यांना काही सुचत नाही। समाजामध्ये तेढ नावण्याचं पाप भाजप करते। एकीकडे शेतकरी उपाशी मरतोय, दुसरीकडे माझी माय माऊली वन रेशन दुकानात फिरते, तिथे तिला धान्य मिळत नाही, रॉकेल बंद केलंय, पाणी मिळत नाहीये, आणि तुम्हाला हे सुचतंय। शी, लोकांमध्ये तेढ, महागाई, 300 रुपयाचं 1200 रुपये, कसं काय जगतोय माझा कामगार, आणि तुम्हाला हे सुचतं। आदम मास्टर साहेबांनी कष्ट करून घरं आणलेली, त्याचं पण आयत्या वेळात नागोबा। आज दमदाटी, आज कोणकोणता तरी रेकॉर्ड व्हिडिओ व्हायरल झाला की सभेला गेलेले सकाळी, आणि खरंच वाईट वाटतं, म्हणजे पंतप्रधानांच्या सभेसाठी फक्त 20,000 लोक, अहो आमच्या गड्डा यात्रेला त्याच्यापेक्षा जास्त लोक आहेत। आणि तिकडे माझ्या काही बीडी कामगार महिला होत्या आणि त्या म्हणाल्या की आम्हाला जबरदस्ती बोलवण्यात आलं, आम्हाला सांगण्यात आलं की तुम्ही नाही आला तर आम्ही तुमचा पगार कापू। खेद, शेम। आणि हे मी नाही, मला कोणीतरी तो व्हिडिओ पाठवला, हे मी नाही, त्यांच्यासारखं जाऊन करतात ना, हे बोला असं आपण करत नाही, दमदाटी देत नाही। आणि म्हणून मला असं वाटतं की आता सोलापूरला पुढे नेऊन जाण्याची वेळ आली आहे। मी 15 वर्ष तुम्ही मला सांभाळलं, 15 वर्ष तुम्ही मला तुमची आमदार म्हणून तुमची सेवा करण्याची संधी दिली, 3 टर्म तुम्ही मला आमदार बनवले, ही सोपी गोष्ट नाही आहे ह्या शहर मध्यातून। कामामुळे तुम्ही मला आशीर्वाद दिला। आज तुमचं आणि माझं नातं हे आमदार आणि मतदाराचं नाही आहे, एका भावाचं आणि बहिणीचं नातं आहे, एका आईचं आणि एका लेकीचं नातं आहे, आणि हे नातं हे तोडू शकत नाही, हिम्मत पण करू नका। या लेकीला पुन्हा एकदा तुमची सेवा करण्याची संधी द्या। युद्ध आहे, मतदारसंघ खूप मोठा आहे, 500 गावं भेट करून मी आली आहे, 7 दिवस राहिले आहेत, रात्र वैराची आहे आणि तुम्हाला माहिती आहे कसे येतात, गाफील नका राहू। 7 मेला आशीर्वाद स्वरूपात तुमचं मतदान या महाविकास आघाडीच्या